कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली असून तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी तळा तालुका शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे। तळा तालुका हा डोंगराळ भागात वसलेला असून शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे। शेतीला धरूनच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी व्यवसाय चालतो। मात्र या जनावरांच्या उपचारासाठी असलेला पशुवैद्यकीय दवाखाना अतिशय जीर्ण झाला असून धोकादायक स्थितीत असल्याने ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे। यामुळे या ठिकाणी काम करणारे शासकीय कर्मचारी आपला जीव मुठीत धरून काम करतायत। अनेक आधुनिक अवजारे व यंत्रसामुग्री तसेच पशु तपासणी साहित्य यांची ठेवणूक कशी करावी असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे। त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या जनावरांसाठी तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी तळा तालुका शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार स्वाती पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी तळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, सचिव कैलास पायगुडे यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।